मला लहानपणाची ईशानी अशी आठवते की ती एक सिंगल चुट्टी घालून आमच्या घरी वगैरे असायची, कारण आम्ही त्यांच्या घराच्या खाली राहायचो. ईशानी आणि सगळे त्यांच्या घरचे वरती राहायचे आणि माझी लहान बहीण आहे, तिच्यासोबत ती खेळायची. सो आमच्याकडे येणं जाणं असायचं आणि कधीकधी दुपारच्या वेळी वगैरे मी पण तिच्यासोबत खेळायचो. एक खूप छान आठवण आहे त्या पर्टिक्युलर जागेची. तर मला जेवढं आठवतं म्हणजे ती एक गोंडशी क्यूटशी लहान मुलगी, स्वीटची स्माईल असलेली. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की इतक्या वर्षानंतर परत आम्ही नंतर एक दुसऱ्यांना भेटू शकलो. Somehow we got to know each other on Facebook. Via Facebook आम्ही चॅटिंग केलं. आम्ही मुंबईतच होतो दोघं, मी आणि गौरव. मग आम्ही मागच्या वर्षी भेटलो, फेब्रुवारी महिन्यात होता. आम्ही ठरवलं की आज संध्याकाळी वगैरे भेटू आणि मग ईशानीच्या वेळेवरती तिचा कुठला तरी एक फ्रेंड होता की जो US चालला होता. सो मग वेळेवरती ती म्हणाली की अरे आपल्याला जमणार नाही आहे, कारण की मला त्याला भेटायला जायचं आहे. माझा रोजचा जो रस्ता आहे तिथनं मी जिथून लेफ्ट टर्न घेतो ते माझं घर आहे. राईट साईड जो आहे तो ईशानीचं घर आहे. सो त्या एका पॉईंटला मला ईशानी फोन करून म्हणते की अरे माझं तिकडे जाण्याचं कॅन्सल झालेलं आहे, आपण भेटू शकतो का. म्हटलं ईशानी का परफेक्ट टाईमला तू फोन केला आहेस मला, कारण की मी इथून जर लेफ्ट टर्न घेतलं असतं तर कदाचित मी तुला भेटायला येऊ शकलो नसतो. आणि दॅट फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ॲक्च्युली टर्न्ड आवर लाईव्स बघितलं गेलं तर. सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. साडा कल्लिया जी नहीं लगना, साडा कल्लिया जी नहीं लगना, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. It was a very mesmerizing moment. त्यांनी द वे ही प्रपोज टू मी वॉज एकदम फेरी टेल टाईप्स. ही टूक अ सेसना राईड. आम्ही सेसना राईड घेतलेली. म्हणजे मी त्याला एकदा असंच गमतीत म्हटलं काय मी इतके वर्ष मुंबईत राहिले आणि मुंबईच नाही पाहिलं. तर दॅट डे वॉज लाईक चला तुला मुंबई दाखवतो. सो आय थॉट वी आर गोईंग ऑन अ ड्राईव्ह ऑर समथिंग, बट एकदम टू अ व्हेरी बिग सरप्राईज असं त्यांनी सेसना राईड बुक केलेली आणि मग म्हणजे पूर्ण वरून पाहिलं मी मुंबई. सो इट वॉज अमेझिंग. खूप ब्युटिफुल होतं आणि आय कुडंट कंट्रोल माय टिअर्स आणि मी खूप 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 हॅपी होते त्या दिवशी. आणि त्या ही वॉज द को पायलट आणि त्यांनी त्यावेळेस मला प्रपोज केलं आणि आय वॉज इन टू सम अदर वर्ल्ड आणि मी खूप खुश होते.
असं भरपूर वेळा वाटायचं की ईशानी फार लहान आहे वगैरे, बट जेव्हा तिच्याशी मी खूप सिरियसली गोष्टी शेअर अप करतो किंवा ओपन अप होतो, शी रिअली एक्सप्रेसेस हरसेल्फ वेल. आणि खूप मच्युअर थॉट्स आहेत, खूप कॉन्क्रीट थॉट्स आहेत आणि अजिबातही असं वाटत नाही की हिला अजून भरपूर वेळ आहे लग्नाला वगैरे. सो असे काही पॉईंट्स आले होते माझ्या डोक्यामध्ये की ज्याच्यावर मला असं वाटलं होतं की लेट अस पिच फॉर इट, बघू तर खरी काय होतं आहे. आणि दादाचं लग्न झालं माझ्या लास्ट इयर नोव्हेंबर, तेव्हापासून घरी चालू झालं होतं आता ईशानीचं कधी. आणि मी सांगितलं होतं अजून 2-3 वर्ष विचारायचंही नाही आणि असं एक घरी बनवून ठेवलं होतं इम्प्रेशन की आता ही खूप त्रास देणार आहे लग्नासाठी. तर आई माझी खूप वरीड होती, बट वन फाईन डे मला गौरवनी सांगितलं की त्याच्या घरी सगळे लोक विचारतात की कधी मग भेटायचं घरच्यांना वगैरे, कारण त्यांनी सुरुवातीपासून घरी सांगितलं होतं की आम्ही भेटतो. आणि आय डिड नॉट टेल एनीवन. मी माझ्या कझिनला आणि माझ्या फ्रेंड्सनाच फक्त सांगितलं होतं. सो एक दिवशी ठरवून असं कॉल केला घरी आणि सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे. आणि मी जाणार होते फॉर अ प्रोजेक्ट लॉंग ड्युरेशनसाठी बाहेर. तर त्याच्या आधी माझी इच्छा होती की आईबाबांनी भेटावं गौरवला. मग आईबाबा ऑल द वे आले खामगावहून पुण्याला. भेटीचा कार्यक्रम झाला, म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केला की तो असा एकदम पाहण्याच्या कार्यक्रमासारखा होईल, पण तो तसा झाला. आणि इट वॉज अ व्हेरी कॅज्युअल मीट, पण ते दॅट टर्न्ड आउट एकदम असं की ठरून गेलं लग्न. I never thought that you would be the one to hold my heart, but you came around and you knocked me off the ground from the start. You put your arms around me and I believe that it's easier for you to let me go. You put your arms around me and I'm home. I don't know how to say this thing, but I really love you from the bottom of my heart. आणि आपण we will have a very happy life together. आणि I'll be supportive and let's enjoy our life together. That's it. I'm very lucky to have you. And I never imagined things will turn out like this. I was not prepared for marriage, but today I find myself in a place to say that I'm really happy and I was waiting for this day to come. And it's a blessing to have you. आणि आई वडील सगळे खूप खुश आहेत. सगळ्यांना खुश पाहून मलाही खूप आनंद होतो आहे. आय एम थँकफुल टू यू. थँक्यू सो मच.